तऱ्हेने शब्द दिला, अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे. लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे. कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित. पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे. आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली. आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती. मी नाही, अमित शहानी सांगितलं होते तू बाहेर बस, तू बाहेर बस, दोन मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस. मग तुम्हाला माहिती पण नाही. आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे. पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाही आहे. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस. होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच. कधी कुठे जाताना, चांगलं कार्य करायला सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या तसबिरीसमोर आणि माझ्या माचा फोटो आहे त्याच्यासमोर नतमस्तक होतो. एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे. आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता. जाऊ द्या, तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे. विचारायला खोलीच नाही तुमच्या, उथळ विचारायचे तुम्ही आहात. आज जे तुमच्या विरुद्ध चहू बाजूनी देशामध्ये सगळे जे काय रान पेटलेलं आहे, ते रान तुम्हाला विझवता येत नाहीये. अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुमच्या सगळ्या चेला चपाट्यांना गावबंदी झालेली आहे. अगदी अशोक चव्हाणांना बघा, त्यांच्या सभेमध्ये लोकांनी गोंधळ घातलेला आहे. आता अशोक चव्हाणांना वाटत असेल, अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो, मला निदान लोक विचारपूस तरी करायची, आता घामच पुसावा लागतोय. विचारपूस तर सोडूनच द्या, गावातून पण हाकलून दिले त्यांना. म्हणजे एवढी वाईट हालत झालेली आहे. आणि हे मोदीजी जे आता येत आहेत सगळ्यांना, म्हणजे 2014 साली काय तुम्हाला सांगितलं होतं, 19 साली काय सांगितलं होतं, 14 साली सांगितलं होतं 5 वर्षांनी तुमच्या हातामध्ये ह्या गोष्टी असतील, 19 साली सांगितलं आणखीन 5 वर्षांनी असतील. आता 5-10 वर्षाचा हिसाबच नाही, एकदम 2047 साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल. 2047 साल कोण बघणार आहे? मोदीजी, मी कोणाचं वाईट चिंतत नाही. मग मी तुम्ही 2047 सांगतो, मी सांगतो 2050 साली बघा मी काय देतो तुम्हाला. मग काय वाटेल ते बोलायचं, उगाच काहीतरी सांगायचं. तुम्ही आज सगळेजण इकडे आलेला आहात, सगळ्यांना मी घर देणार, देशातल्या 140 कोटी लोकांना मी फुकट धान्य देणार, मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार. तुम्हाला तरी पटते? पण 2 वेळेला आपण कसे फसलो? आपण काय विचार केला सगळ्यांनी? समजा मी तुम्हाला सांगितलं मी इथून चंद्रावरती डायरेक्ट तुम्हाला ब्रिज करून देईन. मी सगळ्यांना विचारतो, महाविकास आघाडीतल्या, तुम्हाला शक्य आहे भाई? शक्य आहे? नाहीये. पण मी सांगतो, मग तुम्ही काय विचार कराल? अरे माहिती आहे मला